आमची जी निष्ठा आहे भगवंताविषयी ती आमची परंपरेने निष्ठा आहे. आमच्या देहामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही पांडुरंगावर निश्चिम भक्ती करून आम्ही वारी चालू ठेवत आहोत आणि गेली अनेक वर्षे या परंपरेमध्ये आम्ही चालत आहोत आणि अजून बी याही पुढे आम्ही बरेच दिवस जोपर्यंत आमचा हातपाय चालत आहेत तोपर्यंत आम्ही चालणारच आहोत. जी घरची काही संपदा आहे सोहळा आहे हे आम्हाला न आवडल्यामुळं संपदा सोहळा न आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा हा पांडुरंगाचा टकळा लागलेला आहे आणि आम्ही त्या निश्चिम भावाने पांडुरंगापर्यंत जाणार आहोत. माऊली तुम्ही कुठून आलेला आहेत आणि सध्या पंढरपूरकडे जाणार आहेत, काय मागणं मागणार आहे त्या पंढरपूरला? पंढरपूरला एकच मागणं मागणार, काही मी उदार पावेन काय कृपा करील नारायण असे ऐशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. जोपर्यंत पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत आम्ही निश्चिम अशी वारीत चालू आणि भगवंत आम्हाला साक्षात्कार देईल ही निश्चित आमचा भरवसा भगवंतावर आहे. कुठून आलात तुम्ही? आम्ही पाथर्डून आलो, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. या ठिकाणून आम्ही 400 ते 500 सदस्य मिळून सगळे हरी महाराज पाथर्डकर या दिंडीमध्ये चालत आहोत. ही दिंडीची परंपरा अनेक जुनी परंपरा आहे. बऱ्याच कालावधी आमच्या आजोबा पण पासून हा चालत आलेला सोहळा आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत आणि त्याच वर्षाने आम्ही पांडुरंगाच्या भेटीला चाललेलो आहोत. महाराज, खरं तर सर्व वैष्णवांचा मेळा, वारकरी अगदी भक्तीमध्ये तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने चाललायत. काय मनात मनोअवस्था आहे तुमची सध्या? आता सध्या आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची सर्व आनंदमय वातावरण चाललेलं आहे आणि मेघराजांनी सुद्धा कृपा केलेली आहे आणि वारकऱ्यांना आता वाटचालीमध्ये कुठलाही त्रास चालू नाही, सगळे असं आनंदमय वातावरण झालेलं आहे. खरं तर आता विठुरायाकडे काय तुम्ही साकडे घालणार आहेत, काय मागणं मांड? यंदा पाऊस गावाकडे झालाय का भरपूर? आता पेरण्या झालेल्या आहेत पण अजून पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही, पाणी एवढं झालेलं नाही. फक्त पुणे जिल्हा जर सोडला तर अजून मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अजून तुटवडा आहे, पाणी भरपूर झालेलं नाही. रामकृष्ण हरी माऊली, काय मनात वाटतंय? पंढरपूरच्या दिशेने चाललात, काय साकडे घालणार आहेत पंढरपूरच्या विठ्ठलाला? पंढरपूरच्या विठ्ठलाला असं सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं बळीचं राज्य, पाऊस सर्वक्षम पाऊस पडो आणि सर्व शेतकऱ्यांचं बळीचं राज्य येऊ आणि अराजकता जे राजकारणातले आहे ते राजकारणाचे अराजकता कमी हो आणि शेतकऱ्यांचं राज्य येऊ, बळीचं राज्य येऊ. आपण बघू शकतो खरं तर वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका आपल्या खांद्यावरती घेऊन हे सर्व वारकरी जे आहे ते पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत नाहीत. त्याचबरोबर ती अगदी पवित्र जी असतील ती तुळशी माळ आहे ती आपल्या डोईवरती घेऊन आपण पंढरपूरच्या दिशेने चाललात. काय वाटतंय, पंढरपूरला चाललाय? हा, पंढरपूरला चाललं. हा, चांगलं वाटतंय. कुठून आलात? पात्रूड, धाराशिव. विठुरायाला काय मागणं मागणार आहे तुम्ही? खुशाल ठेवा. हा, चांगलं, सारं चांगलं. हा, घडू द्या. आपण बघू शकतो खरं तर वारकरी जे आहे ते अगदी त्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत आणि अगदी विठूमय जे वातावरण जे आहे, भक्तिमय वातावरण झाले जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघू शकतोय की खरं काय वाटतंय, पंढरपूरला चाललात, काय मागणं मांडणार आहे? आनंदात जायचं देवाला, पाया पडायला, पांडुरंगाला. यंदा पाऊस झालाय का गावाकडे? भरपूर भरपूर झाला, पेरण्या झाल्या. पांडुरंगाकडे काय मागणं मागणार आहे? काय मागायचं नाही, पोरं सुखी ठेव म्हणायचं. खरं तर आपण बघू शकतो की बळीराजाचं राज्य यावं अशी मागणी खरं तर जी अवस्था जी आहे ती वारकऱ्यांची झालेली आहे. अगदी भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला जे या ठिकाणी मिळत आहे. ज्ञानोबा तुकोबाचा गजर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्ञानोबा तुकोबाचा गजर जो आहे तो टाळ्या वाजवत अगदी आनंद उत्साह जो आहे तो सध्या या वारीमध्ये पाहायला मिळतोय. चैतन्याचा आणि समतेचा प्रवास जो आहे ती ही वारी आहे आणि ह्या वारीचा उत्साह, या वारीच्या वाटेवरचा उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी हात वरती करत ज्ञानोबा तुकोबाचा गजर करताना हे सर्व आपल्याला वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वारीमध्ये हे सहभागी झालेला हा वैष्णवांचा मेळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण त्या वारीची निस्सीम सेवा करतात. काय म्हणत भावना? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा जे जगद्गुरु नामदेव महाराजांनी जो आपण काढला आहे स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा. ह्या सुख सोहळ्यात आम्हाला चालताना इतका आनंद होतोय की आमचा तारीख वार सुद्धा काही सुद्धा आठवण राहत नाही आम्हाला. हा इतकाच आनंद आहे की गगनात मावेना असा इतका आनंद आहे आमचा. हा, सध्या पांडुरंगाकडे तुम्ही काय मागणं मागणार आहेत? पांडुरंगाकडे मागणं मागायचं, एकच मागणं मागायचं आहे, ही जी आम्हाला जी सेवा आहे
तो वारंवार अशीच आमच्या हातून काढावा हीच आमचं मागणी, बाकी काय नाही. वारकरी संप्रदाय सेवा किती वर पिढ्याने तुमच्या घरापासून आहे? आमच्या घरात ही तिसरी पिढी चालू सेवा. बरं, तुमचं गाव कुठलं? आमचं गाव ज्योतिबाची वाडी. अच्छा, म्हणजे वारकरी संप्रदायाचं हे गाव आहे. तुमच्या गावाचा काय विशेष वारी संप्रदाय वारकरी संप्रदायाबद्दल? आमच्या गावाचा विशेष असा, आमच्या गावात मांसाहारी अजिबात नाही, कोंबडीचं पिलू सुद्धा नाही आमच्या गावात. इतकं शुद्ध शाकाहारी वारकरी. हा, एकंदरीत आपण बघू शकतोय की हा वारकऱ्यांचा उत्साह आहे, चैतन्य आहे आणि हा सर्व वारकऱ्याचा उत्साह चैतन्य घेऊन ही वारी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बा विठ्ठला, प्रत्येक वर्षी तुझी वारी आम्हाला घडवती ही मनोअवस्था प्रत्येक वारकऱ्यांची झाली सध्या आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.